नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईव्हच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. रोहिणी मनोज नागे हे सासरचं नाव असलेल्या या माऊलीचं माहेरचं नाव रोहिणी विलास परेवार. नाशिकमध्ये राहणारं हे कुटुंब त्यांना आज आपण या भागात बोलतं करणार आहोत. चला आजच्या भागात काय घडणार बघूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. थांबा थांबा थांबा, इकडनं ऑनलाईन मी लगेच लक्ष्मी पाठवतो. घ्या उखाणा. आकाशात चमकता तारे, जमिनीवर चमकता हिरे, मनोजराव हेच आहे माझे अलंकार खरे. काय सांगता काय? पण मला असं मनोजजींना विचारायचंय, कधी असं होतं का की अचानक एखादं म्हणजे सांगायची गोष्ट पटकन वहिनी पकडतात आणि मग तारे चमकतात? हो, असं बऱ्याच वेळा होतं ना. वहिनी द्या, ओळख करून द्या सगळ्यांची. नमस्कार, हे माझे पती मनोज नागे. नमस्कार. या माझ्या सासूबाई जिजाबाई नागे. नमस्कार. या माझ्या जाऊबाई मनीषा नागे. नमस्कार. हे माझे जेठ महेश नागे. नमस्कार. या माझ्या ननंद मोठ्या ननंदबाई नमस्कार. संगीता कुमार. आणि तिकडे माहेरी माझी आई लता परेवार. नमस्कार. वडील विलास परेवार. नमस्कार. मागे उभा माझा भाऊ विश्वंभर परेवार. नमस्कार. मध्ये माझी मोठी बहीण पूजा हिलोरे. नमस्कार. आणि लहान भाऊ मानस परेवार. अरे वा, नमस्कार नमस्कार. चला, सगळं कुटुंब, सासर माहेर सगळ्यांची ओळख झाली. वहिनी, माहेरची मंडळी कुठे आहेत आता? नाशिकमध्येच. वहिनी, बालपण सगळं कुठे गेलं? नाशिकमध्ये भद्रकाली या ठिकाणी आमचं लहानपण गेलं आहे. किती जणांचं कुटुंब होतं? एकत्रित आम्ही पहिले 35 जण राहत होतो. बापरे. आणि हळूहळू आम्ही सगळे वेगळे होत गेलो आणि सगळ्यात शेवटी आमचं कुटुंब वेगळं झालं होतं. लग्न अगोदर, म्हणजे माझ्या लग्नाच्या 2 वर्ष अगोदरच आम्ही वेगळे झालो. आई बाबा काय करायचे? आई माझी हाऊसवाईफ होती आणि वडील माझे एचएल कंपनीत होते नोकरी. येस. आणि भावंड किती तुम्ही? भावंड आम्ही 3, मोठी बहीण, मी आणि एक धाकटा भाऊ. सगळ्या गोष्टी ज्या आहे म्हणजे आम्ही एकमेकांच्या, म्हणजे मोठे ज्या बहीण भाऊ होतं त्यांच्याकडनंच आम्ही सगळं काही शिकलेलो आहे. अभ्यास असो, स्वयंपाक असो किंवा कोणते संस्कार असो, म्हणजे ती जी पिढी आहे मोठ्या बहिणींपासून भावांपासून ती चालूच आहे आमच्यापर्यंत. बालपण आमचं फारच मजेत गेलंय सर. म्हणजे लग्नानंतर जरा कठीण गेलंय का? खूपच. पण मग तुमच्या भावंडांमध्ये कुणाशी जास्त जमायचं? जास्त करून माझं आणि बहिणीचं खूप जमायचं सर. आणि भावाला वेगळा पाडला होता? नाही, भावाचे पण भाऊ थोडासा मोठा झाल्यानंतर माझं लगेचच लग्न झालं ना, त्याच्यामुळे जास्त कॉन्टॅक्ट जो आहे तो माझा आणि बहिणीचा फार असं चांगलं रिलेशन आहे म्हणजे दोघांचं. माहेरच्या कुणाला सगळ्यात जास्त मिस करता? वडिलांना. का हो? डोळे बोलायला लागलेत वहिनींचे. बाबांवरच्या प्रेमाने वहिनींचे डोळे लगेच बोलू लागलेले आहेत. बाबा, कसं वाटतंय? छान वाटतं ना. पण बघितलं का तुमच्यावरती तुम्हाला तुमची लेक किती मिस करते? नाही, खरं म्हणजे मुली मिस करतात ती वडिलांना, म्हणजे अभिमानाची गोष्ट असते, असं काही नाही. आणि वाईट पण वाटतं जेव्हा मुलगी सासरी जाते ना, तो क्षण म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन जातो आणि तो फारच कठीण असतो. म्हणजे तर तू मुलगी इथं असल्यामुळे ती आता माझ्या मुलासारखीच आहे. सर्व ती देखरेख माझी लांबून तिथून करतच असते, स्वतः पण येत असते, कधी कुठल्या गोष्टीला अडत नाही. थोडंसं काही दुखलं तर 2 मिनिटात जावं आणि मुलगी घरी येतात. आई, काय म्हणणं आहे तुमचं? खूप छान, खूप छान. मुलगी नसून ती मुलगाच आहे आमचा मोठा. होय ना? हो. आणि तशा माझ्या पुतण्या पण खूप लक्ष देतात. माझ्या दोन्ही पुतण्या मोठ्या आहेत तिच्यापेक्षा. बरं, तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं ते आलं. मुंबईत बसून माझ्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांचं प्रेम बघून. ही आपुलकी सर, एकमेकांची आपुलकी आहे. पण काय आठवणी कुठल्या सांगणार आई लेकीच्या लहानपणीच्या? लहानपणी तशी खोडकर पण होती ती. गोंडस पण होती, खोडकर पण होती. बहीण काय म्हणते? रोहिणी म्हणजे माझी बहिणीपेक्षा मैत्रीण खूप जास्त चांगली आहे ती. कारण सर्वांना वाटतं की ती खूप अशी थोडी स्ट्रिक्ट आहे. म्हणजे असं नारळ कसं असतं, बाहेरून कडक आणि आतून नरम असतं आणि गोड असतं, तसा तिचा स्वभाव आहे. आणि ती प्रत्येक गोष्ट तिची माझ्याशी शेअर करते, याचा मला खूप जास्त अभिमान आहे.
आणि आम्ही आमच्या पार्टीज असो, नंतर घरातले कोणते सण उत्सव असो, दोघी म्हणून आम्ही प्लॅनिंग करतो आणि खूप धम्माल करतो, खूप मज्जा करतो. तुम्ही जसं म्हणालात की बाहेरून ती खूप स्ट्रिक्ट वाटते, हा. हो की नाही? हो. पण तशी नाहीये, नाही. बरोबर ना? हो. मनोजजींना विचारा कशी आहे. भावाचं काय म्हणतात? आता दीदी म्हणजे आमच्यासाठी एक बेस्ट फ्रेंड सारखीच आहे. दीदी तिला असं दीदी सारखं काही ती वागतच नाही आमच्यासोबत, एक फ्रेंड सारखंच वागते. प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टींमध्ये ती आम्हाला इन्व्हॉल्व करून घेते आणि त्याच्यातूनच आम्हाला शिकवत पण राहते खूप काही. माझी मोठी बहीण म्हणजे माझी दुसरी आईच आहे. तिने लहानपणी कसं सगळ्यांना शिकवायला म्हणजे सगळ्यात पहिले पप्पा येतात, नाही तर आई येते, पण मला माझ्या दीदीनेच लहानपणापासून शिकवलंय, जेव्हापर्यंत तिचं लग्न झालं तेव्हापर्यंत. काय वहिनी ऐकताय ना, किती बोलतायत तुमच्याबद्दल, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय सर, अभिमान वाटतोय. पण माहेरी असताना लहानपणी छोट्या छोट्यावरून बहिणीबरोबर वाद पण झाले असतील ना हो तुमचे? खूप वाद झाले सर. ती अभ्यासात थोडं लक्ष द्यायची नाही. ती हा, हुशार होती ती, पण थोडस इकडे तिकडे लक्ष द्यायची ती, मग मी रागवायची तिला. पण बाबा कधी ओरडले नाहीत तुम्हाला? शिक्षा नाही केली बाबांनी? बाबांनी मला सांगितलेलं होतं लक्ष ठेवायला. नाही, खरं म्हणजे आमची कशी जॉईंट फॅमिली होती ना, तर मी सर्वांना पुतण्यांना, मोठे भाऊ होते त्यांचे मुलं वाढवले, दुसऱ्या 2 मुलं भावाची मुलं वाढवले, लहान भावाची पण वाढवले. पण माझ्या मुलांची जबाबदारी मी माझ्या पुतणींकडे बहिणीकडे दिली तिच्या. आणि मुख्य म्हणजे कसं, लहानपणी शाळेत जाताना सुद्धा नाही का, शाळेत जायची आणि अभ्यास घेऊन इन्कम्प्लीट यायचं नेहमी. मग मी शाळेत गेलो एकदा, तर त्यांना विचारलं की इन्कम्प्लीट कसं असतं. मग तुमची मुलगी येते आणि आल्यानंतर झोपून जाते बेंचवर. तर मला वाटतं टीचरच काहीतरी खोटं बोलत असतं. मी एक दिवशी गुपचूप गेलो तर पाहिलं आरामात सर्व मुलं शिकत आहे, मी मस्त झोपलेली आहे. पण तशी ती खूप हुशार आहे सर, तशी ती खूप हुशार आहे. स्पेशल एज्युकेशन केलं तिने. लगेच आई बाजू घेते, बाबा म्हणाले जरा शाळेत झोपते म्हटल्या बरोबर. बरं, जावयाबद्दल काय म्हणणं आहे आई बाबा तुमचं? जावई पण खूप सुंदर आहे सर, एकदम म्हणजे कधी पण खोटा जरी त्यांना फोन केला असेल तर ते लगेच येऊन हजेरी लावतात. खूप सुंदर आहेत माझे जावई. आमचे जावई म्हणजे माझे जावई कम फ्रेंड आहे. हो, जावई कम फ्रेंड. आणि ते माझी बाजू नेहमी घेतात सर, कारण मुलगी बाबांची बाजू घेते ना, काय करतील ते, म्हणून ते माझी बाजू घेतात. मग बरं, आता ना दादा तुमचा म्हणजे मोठा भाऊ जो आहे त्याला एक प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर त्याने दिलं या गप्पांच्या ओघामध्ये, तर ताईला तो सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार का, ते आम्हाला बघायचंय. दादा, 5 मैदानी खेळ सांगा. 5 मैदानी खेळ: हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो खो आणि क्रिकेट. अभिनंदन. दादानी 5ही मैदानी खेळ सांगितले आणि वहिनींना झी मराठीकडून सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. आता मनोजजींना मला बरेच प्रश्न विचारायचे आहेत, त्यामुळे मनोजजी आता हळूहळू थोडे टेन्शन मध्ये दिसायला लागलेत मला. नमस्कार. 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 तुमचं बालपण कुठलं? मी नाशिकचाच. घरी कोण कोण होतं? घरी मी, माझी आई, वडील, एक मोठा भाऊ, 2 बहिणी, असं आमचं परिवार आहे. पण काय करायचं, आई बाबा काय करायचं? आई माझी गृहिणी होती आणि वडील इरिगेशनला इंजिनियर होते. अरे वा. आणि मग बहिणी? एक मोठी बहीण आहे, ती जिल्हा परिषदला टीचर आहे, आज जळगावला असते. एक 2 नंबरचा माझा भाऊ आहे, तो पण जिल्हा परिषदला शिक्षकच आहे. 3 नंबरची माझी बहीण, ती सुद्धा शिक्षिका आहे औरंगाबादला. अरे वा. आणि 4था सर्वात लहान मी कम्प्युटर इंजिनियर आहे. अरे वा. आणि परत तुमच्या शेजारी बसलेल्या आमच्या वहिनी, त्या तुम्हाला नेहमी शिक्षिकाच आहे. आणि त्या शिक्षिकाच आहेत का? त्या पण शिक्षिका आहेत. तुम्हाला म्हणजे शाळेत बसल्यासारखं वाटत असेल हो. कसं गेलं बालपण, कसं गेलं? बालपण एकदम आनंदात गेलं, कारण की मी सर्वात लहान होतो. 3 भावंडे मोठे होते, त्यामुळे माझे ते सगळे जण लाड पुरवायचे, त्यामुळे माझं सर्व एकदम आनंदातच गेलेलं आहे. पण लग्नानंतर लाड कमी झाले का तुमचे? लग्नानंतरही चालूच आहे लाड. लग्न कसं काय जमलं? लग्न सर आमचं लव्ह मॅरेज. कसं हो? माझा भाऊ, मी पहिले सांगितलं की माझा भाऊ शिक्षक होता आणि रोहिणी ही त्याची स्टुडंट होती. मग तुम्ही काय डबा घेऊन जात होता का? नाही. मग मी काही कामानिमित्ताने मी एकदा महाबळेश्वर इकडे गेलेलो होतो काही कामानिमित्ताने.
बरं. तर त्यावेळेस तिकडे त्यांच्या कॉलेजची ट्रिप आलेली होती. कॉलेजची त्यांची ट्रिप आली तर त्यावेळेस भावानी जस्ट मला सजेस्ट केलं की आम्ही आता महाबळेश्वरला येतो, तुला तिकडचं बरंच काही माहिती आहे, तर ऍज अ गाईड म्हणून तू आम्हाला 1-2 दिवस तिकडे थोडं आम्हाला सगळे जे स्पॉट आहेत, काय गोष्टी आहेत ते थोडं आम्हाला ते म्हणजे फिरण्यासाठी आम्हाला हेल्प कर बुवा. बरं. तर त्यासाठी मी तिकडे महाबळेश्वरला त्यांना जशी त्यांची ट्रिप आली त्यावेळेस मी तिथे पोहोचलो त्यावेळेस माझी आणि रोहिणीची आमची ओळख झाली. वहिनी, आता तुमच्याकडे मला सांगा, तुम्ही शिक्षिका आहात हो ना? हो, मुलं हल्ली अभ्यासासाठी गाईड वापरतात, बरोबर ना? बरोबर आहे. गाईडचे फायदे आहेत ना? पण मग मला सांगा, हे जेव्हा तिकडे गाईड म्हणून आले तेव्हा तुमच्या मनात असं काय वाटलं होतं का तुम्हाला? बिलकुल नाही. 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 आणि तुम्हाला मनोजजी? मला पहिले ज्या दिवशी आम्ही भेटलो त्यावेळेस तर 1-2 दिवस आम्ही जसे आम्ही तिथे फिरलो वगैरे, त्यावेळेस ऍज अ फ्रेंड म्हणूनच आम्ही फिरत वगैरे होतो. मग त्यानंतर हळूहळू थोडं काही गोष्टी वाटायला लागल्या. मग त्यानंतर मी सुद्धा माझे सगळे त्या गावाचे सगळे कामं वगैरे करून मी पण नाशिकला शिफ्ट झालो. मग त्यानंतर मी असंच कॉलेजला भावाच्या कॉलेजला गेलो तिला भेटायसाठी. म्हणजे भावाचं बोट धरून मोठे होतात तसं भावाचं बोट धरून तुम्ही लग्नापर्यंत पोहोचलेले आहात हो ना? पण मग प्रपोज कोणी केलं? मी केला होता सर प्रपोज. वहिनी लगेच होकार दिला होता? नाही. किती महिन्यांची प्रतीक्षा होती मनोजची? 6 महिने लागले सर. पण मग वहिनी, सुरुवातीला जो नकार होता तो नंतर होकारात कसा काय बदलला? तो हळूहळू बदलला सर. त्यांचा स्वभाव बघून आणि खूप मेहनती आहेत ते बघून म्हणजे असं वाटलं नव्हतं आम्हाला की म्हणजे असं वाटलं होतं की जस्ट आम्ही फ्रेंड म्हणूनच राहू, पुढे आमचं रिलेशन वाढणार नाही. पण जसं आमच्या दोघांचं बोलणं व्हायचं, एकमेकांची मीट व्हायची, तर नंतर हळू असं वाटलं की आपलं रिलेशन पुढे वाढलं पाहिजे. आणि आता कसं वाटतंय? खूप छान, आनंदी. पण जेव्हा लग्नाचा विषय आला, घरी कळला, त्यावेळेला दोन्ही घरांकडनं मान्यता होती? नव्हती सर, दोघांकडून नव्हती. मग ती कशी हळूहळू बदलली? आता खरं सांगायचं तर आम्ही पहिले लग्न करून घेतलं. मग त्याच्या 2-3 दिवसानंतर मी माझ्या घरी सांगितलं. तर माझ्या वडिलांचा स्वभाव कसा, माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते, दोन्ही बहिणींचं लग्न झालेलं होतं, तर आणि मी सर्वात लहान. तर वडील थोडं टेन्शन घ्यायचे की नाही बाबा, आता तू ह्या अशा काही गोष्टी केल्या तर आता याच्या पुढे काय होईल, काय नाही होणार, त्या मुलीचे घरचे येतील आपल्याकडे, थोडं काही असं काही भांडणं वगैरे होतील बाबा, अशा पद्धतीने थोडं अशा काही गोष्टी त्यांना अशा वाटल्या. मग रोहिणीने सुद्धा त्यांच्या घरी सांगितलं आणि मग आमच्या दोघंही घरच्यांनी एकामेकाशी डिस्कशन केलं आणि त्यांनी एक दिवस ठरवला की 1-2 दिवसात आपण एक मीटिंग करू आणि ह्या दोघांनाही आपण घरी बोलवून घेऊ असं. त्यातही एक इन्सिडेंट खूप छान झाला की माझे सासऱ्यांबरोबर त्यांचे जे भाऊ आहेत, तर माझे सासरे आणि त्यांचे जे भाऊ आहेत हे दोघं जणच त्यांचे पूर्ण डिसिजन्स घेतात. तर हे दोघंही आणि दोघे काकू या सर्व जण इकडे घरी आले आमच्या. बरं. जसे माझ्या वडिलांनी दरवाजा उघडला तर ते अंकलच समोर आले, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे भाऊ समोर आले आणि वडील त्याला बोलले, अरे परदेशी तू इथे काय करतोय? कारण की ते पण इरिगेशनला इंजिनियर होते आणि दोघेही ठाण्याला एकाच डिपार्टमेंटला शेजारी बसूनच काम करत होते. मग काय प्रवास सुरू झाला व्यवस्थित? मग त्यावेळेसच ते सगळं ते आमचं एक जे हे सगळं प्रकरण आलेलं होतं ते शांत होऊन गेलं आणि नंतर मग त्यांनी डायरेक्टली पुढे कसं करायचं हाच डिसिजन, यावरती ह्याच गोष्टीवरती बोलायला त्यांनी चर्चा स्टार्ट केली. काय बाबा, आता काय वाटतंय, कसं वाटतंय आता बाबा? माझी मुलगी जेव्हा रोहिणी मला एकदा तुम्ही त्यांना भेटूनच घ्या, म्हणजे चांगले जावं असं वगैरे सांगितलं त्यांनी. मला त्यांच्याशीच लग्न करायचं आहे. तर घरात आमचे 6 भाऊ, आमचा थोडासा अपोज होता. तो छोट्या लहान भावाला थोडंसं मी पटवलं होतं, म्हणजे तू एकदा त्यांना भेटून घे वाटल्यास. मुलीकडून नंबर घेतला त्यांचा आणि मग त्यांना हॉटेलवर बोलवलं. आता मी हॉटेलवर गेलो तर मी एकटाच गेलो, पण यांना एवढी भीती, यांनी 4 मोठे दंड मित्र आणले तिथं. मला वाटलं मी गँग घेऊन मी त्यांना एकटाच गेलो होतो. माझ्या मनात सुद्धा नाही तसं काही, मी एकटाच गेलो होतो. आणि मी जेव्हा त्यांच्याबरोबर बसलो होतो त्यांचे मित्र 4 बाजून येऊन बसले, एकदम पिक्चरच्या शॉर्ट सारखं. सासरला सासूबाईंचं काय म्हणणं आहे सोनेबद्दल? काही नाही, चांगले राहते. मी रोहिणीची नणंद बोलते. रोहिणीचा स्वभाव एकदम चांगला आहे.
ती सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहते. पण काय आहे, आम्ही पण जॉबला असतो, त्यामुळे तिच्या आणि आमचा एवढा जास्त काही संपर्क नाही राहत. पण तरी पण ती एकदम चांगली आहे. आम्ही जे काही कामं करतो, संध्याकाळी ती घरी आली की आम्ही सगळं स्वयंपाक वगैरे सगळं मिळून मिसळून करतो. अशा प्रकारे आम्ही सगळेजण एन्जॉय करून राहतो. मी रोहिणीची वहिनी. बोला. रोहिणी खूप छान आहे, मला बहिणी सारखीच आहे. अरे वा. सगळे दोघं मिळून मिसळून सगळेजण कामं करतो, सगळं व्यवस्थित करतो. धीर काय म्हणतोय वहिनीबद्दल? फार इम्पॉर्टंट असतं स्टेटमेंट. बोला. दोघांचाही स्वभाव खूप छान आहे. दोघे खूप व्यवस्थितरित्या कामं करतात, आनंदाने राहतात आणि सर्वांना सुद्धा आनंदाने वागवतात. वहिनी, आता सांगा, इतकं भरभरून बोलतायत सासरचे माहेरचे, कसं वाटतंय आता तुम्हाला? छान वाटतंय सर. मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? तापट आहे खूप. काय? खूप लवकर चिडतात ते. कोणत्याही गोष्टीवर राग फार लवकर येतो त्यांना. आज प्रॉमिस करा आम्हाला, चला तापटपणा कमी करणार. हो नक्कीच. वहिनी, मला सांगा, तुमच्यासाठी आणि मनोजजींसाठी अत्यंत आनंदाचा क्षण कुठला? पण ज्यावेळेस आम्हाला मुलगी झाली तो क्षण आमच्यासाठी खूप आनंदाचा होता. मनोजजी, तुमच्यासाठी? तो सर ऍक्च्युली ते माझं उत्तर होतं, पण ते उत्तर तिने दिलं. आणि मला मुलगी पाहिजेच होती, माझी फार इच्छा होती. आणि ज्यावेळेस मुलगी झाली मला, तर तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदाचा आहे आणि तो अजूनही चालूच आहे. आणि आज वहिनी, क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा जर मला मागायची असेल तर मी सर्वप्रथम सर्वांची क्षमा मागेल, की जर माझा स्वभाव थोडासा फटकळ आहे, मला राग खूप लवकर येतो, अन्याय सहन होत नाही, त्याच्यामुळे माझ्याकडनं जर कोणाला चुकीने काही बोललं गेलं असेल त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागते. पण वहिनी, आज त्यांनी जसं एक प्रॉमिस दिलं की आजपासून माझा तापटपणा कमी करेल, तसं तुम्ही आज जर प्रॉमिस द्यायचं असेल जाहीर, तर कुठलं करणार? मलाही खूप लवकर राग येतो, त्याबद्दल तो राग जो आहे तो कमी करायचा मी नक्कीच प्रयत्न करेन, म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आणेल की हळूहळू तो राग आता नाहीसा व्हायला पाहिजे असा. मनोजजी, तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा तर सर्वांचीच मागणार, की माझा जो थोडा फटकळपणा आहे तो मी थोडा आता कमी करायला आजपासूनच मी स्टार्ट करतोय. बरं, आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला. मी तुम्हाला काही चित्र दाखवणार स्क्रीनवरती, आणि जर ती चित्र ओळखली तर तुम्ही, म्हणजे 2 चित्र ओळखली तर या माऊलीला, आमच्या वहिनीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. आणि या आनंदाला आजपासूनच सुरुवात होणार आहे. पहिलं चित्र स्क्रीनवर बघूया. नाही? चला, पिसाचा झुकता मनोरा होता इटलीतला. दुसरं चित्र दाखव. हैदराबाद चारमिनार सर. हैदराबादचं चारमिनार. अभिनंदन, उत्तर बरोबर आलं. खरं 2 चित्र दाखवतो, पण तिसरं आम्ही ऑप्शन ठेवलेला असतो. आता तिसरं चित्र तुमच्यासाठी बघूया. जेजुरीचा सर, जेजुरीचा. जेजुरी. येळकोट येळकोट. जय मल्हार. अभिनंदन. 2 उत्तरं बरोबर दिली आणि या वहिनींना तुम्ही तन्मणी आज बक्षीस म्हणून मिळवून दिलेला आहे झी मराठीकडून. अभिनंदन. वहिनी, एकच प्रश्न पटकन. तन्मणी जास्त महत्वाचा आहे की आजपासून तापटपणा कमी होणार हे प्रॉमिस जास्त महत्वाचं आहे? प्रॉमिस जास्त महत्वाचं आहे सर. आणि त्याच्याबरोबर तन्मणी, एकावर एक फ्री. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. एक छोटंसं आव्हान आता मला द्यायचंय. एकीकडे भाऊ आणि एकीकडे मनोजजी, तुम्ही पैठणी कोण मिळवून देणार ते आता मला बघायचंय. 5 वस्तू तुम्हाला सांगणार आणि त्या 5 वस्तू ज्या क्रमाने मी सांगेन त्या क्रमाने घेऊन यायच्या. एका वेळेला 1 वस्तू आणायची. मनोजजी, तुम्ही आणायची वस्तू आणि रोहिणी वहिनींच्या हातात द्यायची. तर दादा, तुम्ही आणलेली वस्तू आईकडे द्यायची. आणि सर्वात आधी अनुक्रमे त्याच क्रमाने जो खेळ पूर्ण करणार तो आज या माऊलीला पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. वेळ आहे 30 सेकंदाची आणि वस्तू आहेत चष्मा, तूप, चार्जर, तवा, पेन्सिल. वेळ सुरू झाली. 15 सेकंद झाली. 15.
मनोजजी किचनमध्ये फार कमी जातात, त्यामुळे जरा तवा शोधायला वेळ गेला त्यांचा. चष्मा, तूप, चार्जर, तवा आणि पेन्सिल या 5ही वस्तू दादाने काही क्षणांच्या फरकाने आधी आणल्या, त्यामुळे माहेराहून पैठणी आता ताईला मिळालेली आहे. अभिनंदन. वहिनी तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी, आणि ही पैठणी लॉकडाऊन नंतर थेट तुम्हाला घरपोच करण्यात येणार आहे. तेव्हा तुमच्या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात.